श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची सावली एक सत्य घटनावर आधारित प्रेरणादायी कथा आहे. एकदा अक्कलकोट जवळ एक लहानशा गावात शंकरराव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचा देवावर पूर्ण आणि श्री स्वामी समर्थांचा तो खूप जास्त निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्यात मात्र सतत संघर्षच होता. कधी पाणी नाही तर कधी त्याच्या शेतातले पीक जळून जात होते. कधी ना कधी केव्हा ना केव्हा काही पण संकट येत होते. परिस्थितीने तो इतका जास्त थकला होता की एक दिवस त्याने चिडून स्वामींना विचारले, स्वामी, मी रोज तुमचं नामस्मरण करतो, तुमच्यावर श्रद्धा ठेवतो, तरी का माझं जीवन असं अश्रूंनी भरलेलं आहे? जर आपल्या जीवनात सुद्धा असे काही संकट येत असतील, खूप जास्त काही त्रास असेल, तर स्वामी समर्थांचा एक विशेष मंत्र आणि लक्ष्मी प्राप्ती मंत्र आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याच रात्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या स्वप्नात आले. स्वामींनी त्याला एक वाळवटातून चालवला सांगितले की तू याच्यावर चाल. तेथेच एक विस्तीर्ण रेतीचा मार्ग होता आणि त्यावर पावळाचे ठसे होते. एक शंकररावाचे होते आणि एक स्वामींचे. शंकरराव विचारतात, स्वामी, हे ठसे कोणाचे आहे? स्वामी म्हणाले, हे तुझे आणि माझे आहेत. मी तुझ्या सोबत चाललोय. तेवढ्यात काय होतं की वाळवटात एक मोठा वादळ आला. गरजती वीज होती, वाळूचे तुफान होते आणि काळोख होता. आणि त्या वादळानंतर जेव्हा पायाखालील वाळूत पाहिली तेव्हा फक्त एकच जोडी ठसे होते. शंकरराव दुःखी होऊन म्हणाले, स्वामी, वादळात तुम्ही मला एकटं सोडलं. स्वामी गुडपणे हसले आणि म्हणाले, मूर्ख बाळका, त्या संकटात मी तुला उचलून घेतले होते. ते एकटे पावलाचे ठसे माझे आहेत, कारण त्या काळात मीच तुला उचलून चाललो होतो. शंकररावाचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तो गुडघ्यावर बसून म्हणाला, स्वामी, मला माफ करा, मी माझा विश्वास डळमळू दिला. स्वामी शांतपणे म्हणाले, विश्वास संकटात घसरतो, पण श्रद्धा संकटात वाढतेस. तू माझा भक्त आहेस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे विसरू नकोस. आपल्याला जेव्हा वाटतं की देव दूर गेला, तेव्हाच तो आपल्या डोक्यावर सावली धरून उभा असतो. स्वामी आपल्याला चालवत नाही, उचलून नेतात. फक्त अटूट श्रद्धा ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण विशेष मंत्र नक्कीच पाहू शकता.